डेप्युटी इंजिनियर. हॅलो. नमस्कार वरडे साहेब. नमस्कार. वरडे साहेब, ते आपलं जे समाज कल्याण विभागाचं होतं. समाज कल्याण विभाग माझ्याकडे नाही साहेब. नाही नाही माझ्याकडे नाहीये. नाही तुमच्याकडे नाही, पण ऐका ना एक मुद्दा तर फक्त. बोला ना. 2022 ला फॉर्म भरलेला आहे समजा तुमच्या टायमाला. हा. 2022 ला फॉर्म भरलाय आणि त्याच्यात अनुदानाचं काय दाखवलंय माहितीये का? पब्लिश मध्ये जिथं पब्लिश केलंय ना ऑनलाईन, तिथं दाखवलंय 2023-2024 अनुदान. सर एकदा ऑफिसला 2022 येऊन ला भेटून घ्या फॉर्म ना. ऑफिसला येऊन भेटून घ्या तिथे. आता काय नाव आहे त्याचं? काय ते बाबू ते सांगतील तुम्हाला सगळं. काही नाही सांगत हो, ते येड्यात काढलेले अजून मिळेलच नाही ना. किती दिवस झाले बघा पण ना. लाडे मॅडमशी भेटून घ्या. आता इंचार्ज ते आहेत त्याचे. नाही यांच्यात आहे, पण तुम्ही आता तुम्हाला बी आहे ना थोडा अधिकारी, तुम्ही पण आहे नाही ना. नाही नाही सर, दुसऱ्या उपाय डिपार्टमेंट आहे. उपाय नमस्कार सर. नमस्कार. जनसंपर्क विभाग का महानगरपालिका? हो हो. अच्छा सर, एक मला माहिती पाहिजे होती. बरोबर. हॅलो. बरं, बोला ना. हे जे समाज कल्याण विभाग आहे नागपूर महानगरपालिकेचा, बरं. तर त्या संदर्भात सर 2022चं काय 2022चं अनुदान आहे, अपंग अनुदान. हा. तर ते आतापर्यंत 2024 आहे. आता हे कधी मिळणार आहे काय? आता ते म्हणत होते आचारसंहिता लागली, आता आचारसंहिता संपली, काय कधी मिळणार आहे काय माहिती आहे काय तसं? हो, तुम्ही मला 5 मिनिटांनी फोन कराल का? मी तुम्हाला नंबर देते त्यांचा. नाही नाही, माझ्याकडे नंबर आहे सर. मी त्यांना सारखं सारखं फोन नाही करत, म्हणून म्हणलं जनसंपर्क कार्यालयात असेल काय माहिती त्याची, नाही का? कधी मिळणार आहे काय त्या संदर्भात म्हणून फोन केलाय. मी त्यांना सारखं फोन केला, ते म्हणतात की आज होईल उद्या होईल. आता ती 4 वर्ष झाले. नाही, पण आपल्याकडे माहिती आलीच नाही, तर माहिती कशी देता येईल? नाही नाही नाही, तुम्ही त्याची माहिती काढण्याचा प्रयत्न करा सर. आमच्याकडे माहिती आली तर आम्ही नक्की माहिती देऊ तुम्हाला. अच्छा. हो हो. नाही नाही, तसं आमच्याकडे तुम्ही माहिती आली तर देऊ आम्ही नक्की तुम्हाला. अच्छा, कारण आमच्याकडे माहितीच नसले तर आम्हाला त्यांचा नंबर तुम्हाला देण्या योग्य होईल असं. नाही नाही, त्यांनी काय केलंय माहितीये का सर? 2022चं अनुदान आहे. 2022 नंतर त्यांनी काय केलंय, 2022 कट केला. आपण 2022 ला फॉर्म भरलाय ऑलरेडी. त्यांनी 2022चं सोडून 2023-24 अनुदान म्हणून पब्लिश केली लिस्ट तुमच्या नगरपालिकेच्या वेबसाईटवर ऑनलाईन. 2023 आणि 24चं केलंय. 22चा फॉर्म आहे. मग तिथं 22चा उल्लेखच नाही. मग तुम्ही 22चा लाभ आहे आणि 23-24 कसं काय दाखवताय? हे चुकीचं आहे ना. तर त्याच्यामुळे ते थोडं मॅटर वेगळं वाटतंय. मी ईमेल पण केला आयुक्त साहेबाला, पण काही रिप्लाय आला नाही. त्याच्यामुळे कसं आहे, जेवढी माहिती मिळेल तेवढं चांगलंय, नाही का? आता आचारसंहिता संपली. मी एक सांगू का? तो जो विषय आहे तुमचा, तो आमच्या विभागाशी काही संबंधित नाहीये. नाही नाही, त्यामुळे मला जास्त काही बोलता येणार आणि माहिती देता येणार नाही तुम्हाला. नाही, तुमच्याकडे माहिती येते ना सर. तुमचं संपर्क कार्यालय संपर्क नाही, ती माहिती राहत नाही आमच्याकडे. माहिती कोणती? त्यांची संबंधित झोनला संबंधित विभागाची फाईल जी असते त्या फाईल मध्ये ती माहिती असते सर. अच्छा अच्छा, मग तुमच्याकडे माहिती येत नाही का या विभागाच्या? आम्हाला फक्त प्रसिद्ध करण्याचं काम असते. त्यांनी जी माहिती दिली ती प्रसिद्ध करायची आणि त्यांची फाईल त्यांना परत करायची. अच्छा, म्हणजे आतापर्यंत अशी कुठली माहिती आली नाही समाज कल्याण विभागाची, बरोबर? हा. अच्छा, ठीक आहे सर. धन्यवाद. हॅलो. हा, बोल कोकाटे. काय पाटोडे सर, काय होतंय का नाही याव? होईल. आमची फाईल गेलेली आहे मंजुरीसाठी. ती आली म्हणजे का मग आपण ट्रेनिंग देऊ. ठीक आहे. हो का? आता हे झाली ना, आचारसंहिता संपली ना? हो, गेली आहे आमची. 7-8 दिवसा अगोदरच गेलेली आहे ते फाईल. आणि आता त्या संबंधित आयुक्तापर्यंत गेली का मग ते त्याच्यावर मंजुरी झाली का नंतर आपण पाहू. अच्छा, आता होईल का? आता होईल का? अजून लागतंय भरपूर दिवस? हो, 1 महिन्यातच होईल. कारण का मग आपण ट्रेनिंग घेऊन 3 दिवसाचं, आणि मग ते ट्रेनिंग झाल्यावर मग तुमच्या अकाउंटला पैसे येईल. ठीक आहे. अच्छा, मी तेच म्हटलं आता कसं आहे, मी म्हटलं पहिले विचारतो. ठीक आहे ना. जनसंपर्क कार्यालयाला विचारलं, तिकडे काही माहिती आली नाही म्हणे अजून, नाही का आमच्याकडे. तर आता मी तेच म्हटलं बाबा, अजून एक कंप्लीट करायच्या आधी पहिले विचारावं म्हटलं काही नाही आहे की नाही. कंप्लेंट कशाला करते यार? जे आहे ते तर होणारच आहे. नाही होणार आहे, पण आता बघा ना 2022 पाठवलं सर. नाही 2022 नाही तुझा अर्ज, 2023चा अर्ज आहे. आम्ही शहानिशा केली आता. माझ्याकडे ठीक आहे, जो पण असन तो पाहून घेऊन. पण आता या आचारसंहिता
निघालेली आहे, आपण फाईल टाकलेली आहे आपल्याकडून नाही, आणि नाही. ते गेलेली आहे. ते तुम्हाला विरोध नाही करायचा मला, पण माझे 2022 आहे आणि तुम्हाला सांगतो तिथं पब्लिश केलंय 2023, 2024 केलंय. आणि त्याच्यात अजून एक चुकी काय झाली माहितीये का? हॅलो, हा अजून एक चुकी झाली. आम्ही केलंय हॉटेलचं दिलंय, गोमस्ता लायसन हॉटेलचं दिलंय आणि तिथं हा. दाखवले अनाज भंडार दाखवले ऑनलाईन. हो ना. तिथं त्या लिस्टिंग मध्ये ऑनलाईन जे पब्लिश झाली ना. तर ते तर तुझ्याकडून जे येईल तेच ना. नाही, नाही, मग माझं गोमस्ता हॉटेलचा लायसन्स आहे ना. हा, तर तुझ्या नाका जे उद्योग आधार जो बनलेला असेल ना त्याच्यावरच होईल ना त्याचं. नाही, ते तर हॉटेलचं आहे ना, त्याच्यावर उद्योग आधार. मी तर भोजनालयाचाच केला आहे ना. नाही, नाही, अनाज भंडार दाखवते ऑनलाईन. पाठवू का तुम्हाला? टिक करून ठेवलंय मी. ठीक आहे, पाठव. आणि तुम्हाला सांगतो अजून त्यात एक चुकी, 40% अपंग आहे तिथं 50% केलंय. कोण केलं? काय त्या 50 दाखवतोय हो त्यात अपंग पर्सेंट. मी आमच्याकडून तर 40%च करत आहो ना. नाही, नाही, तिथं 50 दाखवत आहे त्याच्यात डायरेक्ट तुमच्याला. ती पब्लिक लिस्ट झाली ना ऑनलाईन, तुम्ही चेक करा ना. मग तिथं 50% दाखवत आहे. नाही, असं काही होत नाही. नाही ना हो, खरंच ना. ठीक तुम्हाला आहे, पाहून घेऊन काय तर. म्हणजे थोडंफार तिथं चुकी झाली ती तुम्हाला म्हणजे लक्षात आणून दिली. ठीक आहे. तुम्हाला तर माहिती आहे मॅडमचा नंबर चुकला होता, ते मॅडमला सांगितलं तुमचा नंबर चुकलाय ऑनलाईन. त्यांनी लगेच नंबर बरोबर टाकला नाही का वेबसाईटवर. असं असतंय, ते चुकी आहे त्यात थोडीफार, तुम्हाला ती करेक्शन करावी लागते. ठीक आहे. हा, होईल हे. आता 8-15 दिवसात ते फाईल निघाली का मग होऊन जाईल ते. ठीक आहे. हा, हा. कारण मॅडमला फोन आम्ही करायच्या आधी तुम्हाला केला मी, म्हटलं बाबा. ते आम्हालाच विचारते ना पहिले तर. हा ना, तेच ना. मग त्याच्यामुळे कसं आहे, जेवढं लवकर होतं तेवढं चांगले. आता एक तर गेलं, आचारसंहिता संपली, लोक निवडून आली, सत्ता आली, सगळे आले, आता झालं. हो आहे तर का नाही? आता त्याच्या आता जे फाईल मंजुरी होईल ना कमिशनर साहेबाकडून तशी ते आपण काम करू. ठीक हा, आहे. हा. ठीक आहे ना. मग मी तुला कळवतो मग. ठीक आहे, ठीक आहे. बघू आता किती दिवस लागते, बघू बाबा आता हो, ते आचारसंहिता. फाईल आल्यावरच ना दादा. हा, हा. ठीक आहे ना.